नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. बीडमध्ये भगवानगड म्हणून एक धार्मिक श्रद्धास्थान आहे. या गडाचे महंत म्हणजे नामदेव शास्त्री. नामदेव शास्त्री हे विशेषतः ज्ञानेश्वरीमध्ये खूप पारंगत आहेत. त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि खूप चांगली प्रवचनं देखील ते देतात. एक विवेकबुद्धी शाबूत असणारा माणूस आणि चिकित्सक दृष्टी असणारा माणूस म्हणून त्यांची आजवर ओळख होती. आता मात्र ज्या कारणासाठी ते चर्चेत आलेले आहेत ते कारण अत्यंत निराशाजनक आहे आणि त्यांची विवेकबुद्धी, चिकित्सक बुद्धी याच्यावरती एक प्रकारची शंका निर्माण करणार आहे. काल त्यांची आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली. त्यांची दीर्घकाळ अशी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर नामदेव शास्त्रींनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जी काही विधानं केली ती धक्कादायक म्हणावी अशाच प्रकारचे आहे. त्यांचं पहिलंच विधान हे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली त्या हत्येसंदर्भानं होतं. म्हणजे खरं तर ज्या पद्धतीनं ती हत्या झाली ते पाहता नामदेव शास्त्रींनी त्या घटनेचा सर्वप्रथम निषेध करायला हवा होता आणि जे कोणी या निर्घृण हत्येच्या संदर्भामध्ये अत्यंत विकृत पद्धतीनं जी हत्या केली त्याच्या संदर्भानं जे जे दोषी पकडले जातील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जर भूमिका नामदेव शास्त्रींनी घेतली असती तर सर्वांनी त्याचं स्वागतच केलं असतं. परंतु अशी भूमिका न घेता नामदेव शास्त्री काय म्हणाले? ते म्हणाले की या हत्येमधील जे आरोपी आहेत त्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. कारण हा हत्येचा जो प्रकार घडला त्याच्या आधी या आरोपींना मारहाणीचा प्रकार घडलेला होता आणि त्याच्यामुळे त्यांची ही जी मानसिकता तयार झाली त्यावरती मीडियानं बोलायला हवं. मीडिया त्यावर बोलत नाही असं देखील त्यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि मीडियानं त्यावर लक्ष द्यायला हवं, मीडियानं त्या संदर्भानं बोलायला हवं असं त्यांनी म्हटलं. म्हणजे क्रियेला प्रतिक्रिया आली आणि त्यामुळे आरोपींनी हे जे पाऊल उचललं ते स्वाभाविकच समजायला हवं असं काही त्यांना म्हणायचंय का असा प्रश्न इथं निर्माण होतो. बरं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या घटनेला 53 दिवस झालेत असं नामदेव शास्त्री स्वतःच म्हणाले. त्यामुळे या 53 दिवसामध्ये त्यांना हे निश्चित समजलं असेल की आरोपी मसाजोग गावामध्ये जे गेलेले होते ते कोणतं प्रवचन देण्यासाठी गेलेले नव्हते किंवा नामदेव शास्त्रींचं प्रवचन ऐकण्यासाठीही गेले नव्हते. ते तिथं कशासाठी गेले होते तर अवादा नावाची जिथं जी कंपनी आहे त्या कंपनीकडून खंडणी वसुलीसाठी गेले होते. आणि मग तिथं गेल्यानंतर तिथे असणारा त्या गावचा जो सिक्युरिटी गार्ड आहे त्या सिक्युरिटी गार्डला त्यांनी मारहाण सुरू केली. त्या सिक्युरिटी गार्डनं मग संतोष देशमुख जे सरपंच आहेत त्यांना फोन केला. मग संतोष देशमुख आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणावर पोहोचले तेव्हा अर्थात हे आरोपी आणि संतोष देशमुख यांच्यामध्ये वादावादी झाली. त्याच्यामध्ये किरकोळ स्वरूपाची ज्याला आपण मारामारी किंवा हाणामार म्हणतो ती देखील झाली. परंतु याचा अर्थ त्या आरोपींनी कायदा हातामध्ये घ्यावा आणि आपल्याला मनाला वाटेल त्या पद्धतीची शिक्षा ही संतोष देशमुखांना द्यावी असा याचा अर्थ होतो का? हे जंगल राज नाही तर हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये जर एखादी चुकीची कृती होत असेल, अगदी तुम्हाला कोणी तुमच्या इच्छेविरोधात कारण नसताना अपशब्द देखील वापरले तरी देखील तुम्हाला पोलिसांमध्ये जाता येतं, तक्रार करता येते आणि जी काही कायद्याची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनं तुम्हाला पुढे जाता येतं. जर हे आरोपी ज्यांनी अत्यंत निर्घृण पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या केली हे जर योग्य कारणासाठी त्या गावामध्ये गेलेले होते आणि अयोग्य पद्धतीने जर त्यांना मारहाण झालेली होती तर ते पोलिसांकडे जाऊ शकले असते, ते त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवू शकले असते. परंतु असं काहीही त्यांनी केलं नाही कारण मुळात त्यांचा तिथे जाण्याचा जो हेतू होता तो खंडणी वसुलीचा होता. हे अजूनही नामदेव शास्त्री यांना जर माहीत नसेल तर मला वाटतं आता अंजली दमानिया जेव्हा त्यांना भेटायला जातील तेव्हा ते त्यांना या सगळ्या गोष्टी सांगतील आणि मग नामदेव शास्त्रींना ते उमजेल अशी आपण अपेक्षा करूया. त्यामुळे दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूनं नामदेव शास्त्री बोलताना दिसत नाही तर ज्यांनी अन्याय केला त्यांच्या बाजूने ते सगळं आपलं वाक्चातुर्य वापरताना दिसतात. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत ते अगदी संत भगवान बाबांपर्यंत संत विचार जर आपण पाहिले, अभ्यासले तर अशा प्रकाराच्या अन्यायाच्या कृतीचं समर्थन हे संत विचाराला मान्य नाही
असंच म्हणावं लागेल. दुसरी याला जोडून एक गोष्ट ते असे म्हणाले की या गोष्टीचं राजकारण केलं जातंय आणि त्याच्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडतंय. जर या घटनेमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडायला सुरुवात झाली असेल तर नामदेव शास्त्री हे स्वतः मैदानात का उतरले नाही, ते स्वतः मसाजोग या ठिकाणी का गेले नाही, ते संतोष देशमुख यांची जी लहान लेकरं आहेत जे अजूनही रडायचं थांबलेलं नाहीये, ज्यांचे अश्रू अजून पुसले गेलेले नाहीयेत, त्यांना का भेटले नाहीत आणि ज्यांनी ही अन्यायाची कृती केली त्यांच्या विरोधात ठाम भूमिका का घेतली नाही. ती जर त्यांनी घेतली असती तर ते म्हणताय त्या पद्धतीने सामाजिक स्वास्थ्याला निश्चितच तडा गेला नसता. दुसरा मुद्दा आहे धनंजय मुंडेंचा. नामदेव शास्त्री असं म्हणाले की धनंजय मुंडेंना मी चांगलं ओळखतो, त्यांची पार्श्वभूमी मला माहित आहे आणि खंडणी गोळा करून जगणाऱ्यातले ते नाही. खरं तर हा खंडणी प्रकार आणि हत्या प्रकरण याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा थेट सहभाग आहे असा आरोप कोणीही अद्याप केलेला नाही. अर्थात आमदार सुरेश धस यांनी असा आरोप केला होता की धनंजय मुंडेंच्या शासकीय निवासस्थानी खंडणीची बैठक झालेली होती आणि त्या ठिकाणी या कंपनीच्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं होतं. परंतु त्या बैठकीमध्ये स्वतः धनंजय मुंडे सहभागी होते असा आरोप मात्र सुरेश धस यांनी केलेला नाही. त्यामुळे खंडणी प्रकरणामध्ये किंवा हत्ये प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग नसेलही, परंतु ज्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे, विशेषतः वाल्मिक कराड जो त्या टोळीचा म्होरक्या आहे, तो मात्र धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचा आहे. त्याचे धनंजय मुंडेंशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत, व्यवसायांमध्ये त्यांची भागीदारी आहे. ते पालकमंत्री असताना वाल्मिक कराड यांनाच प्रतिपालकमंत्री असं म्हटलं जायचं आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी ज्या आता मंत्री आहेत पंकजा मुंडे या एकदा असं म्हणाल्या होत्या की वाल्मिक कराड ही अशी व्यक्ती आहे की ज्याच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही. आणि त्यामुळेच की काय 53 दिवस झाले परंतु धनंजय मुंडेंना आपण संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटावं, त्यांचे अश्रू पुसावे असं वाटलं नाही. आणि त्यामुळेच प्रश्न एकच आहे की धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा माणूस हा जर या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी असेल तर त्याची चौकशी, त्या संदर्भातला जो तपास आहे तो धनंजय मुंडे मंत्रीपदी असताना निष्पक्षपातीपणे होऊ शकतो का. आणि त्यामुळेच नैतिकता अशी सांगते, लोकशाहीचा संकेत असा सांगतो की जोपर्यंत या प्रकरणावर पडदा पडत नाही, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूरच राहिले पाहिजे. परंतु अर्थातच धनंजय मुंडे यांची मंत्रिपद सोडण्याची इच्छा नाही आणि त्यामुळेच आता या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी नामदेव शास्त्री यांना हे बोलायला भाग पाडलं आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण त्यांच्या पुढे तसा एक आदर्शही आहे. जेव्हा संजय राठोड यांच्यावरती एका मुलीच्या आत्महत्येच्या संदर्भाने आरोप झाले तेव्हा पोहरागडचे जे महंत आहेत ते याच पद्धतीने पुढे आले होते आणि संजय राठोड यांना त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर संजय राठोड यांना मंत्रिपदी घेतलं गेलं आणि आता या सरकारमध्ये देखील त्यांचं मंत्रिपद टिकून आहे. आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांना कदाचित वाटत असावं की भगवानगडाचे महंत म्हणून जर नामदेव शास्त्री हे जर आपल्या पाठीशी उभे राहिले तर सरकार घाबरेल, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आपला राजीनामा घेण्याची हिंमत होणार नाही. आणि म्हणूनच नामदेव शास्त्री असं म्हणाले की धनंजय मुंडेंच्या मागे भगवानगड हा भक्कमपणे उभा आहे. मागे एकदा हेच नामदेव शास्त्री असं म्हणाले होते की भगवानगडाला मी राजकारणाचा अड्डा होऊ देणार नाही, परंतु आता मात्र त्यांनी स्वतःच भगवानगडाला राजकारणाचा अड्डा बनवला आहे असंच म्हणावं लागेल. तुम्हाला याविषयी काय वाटतं? नामदेव शास्त्री यांची भूमिका तुम्हाला योग्य वाटते का हे कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.